मध्य प्रदेशातील उज्जैन येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। 15 वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी अत्याचार केल्याने संपूर्ण देश हादरला। एवढंच नाही तर आरोपींची क्रूरता एवढी की पीडित तरुणी 8 किलोमीटर नग्न अवस्थेत कपड्यांच्या शोधात फिरत राहिली, पण दुर्दैव असं की कोणीच तिला आसरा दिला नाही। अखेर तिनं राहुल शर्मा नावाच्या पुजाऱ्याकडे मदत मागितली आणि तो पुजारी तिच्यासाठी देवदूत बनला। राहुल शर्मा हा उज्जैनपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बडनगर आश्रमात असतो। पीडितेबद्दल बोलताना राहुलनं सांगितले की तो आश्रमातून घरी परतत असताना त्याला वाटेत पीडित तरुणी दिसली। तिच्या अर्ध्या शरीरावर कपडे नव्हते। अंगावर काटा येणारं दृश्य पाहिल्यानंतर राहुल शर्मानं म्हटलं, मी मुलीला पाहताच लगेच कपडे देण्यासाठी सरसावलो। तिच्या शरीरातून रक्तस्राव होत होता, तिला बोलता देखील येत नव्हतं आणि डोळे सुजले होते। मग मी 100 नंबरवर फोन केला। हेल्पलाईन क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। संवाद न झाल्यानं महाकाल पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली। 20 मिनिटात पोलीस आश्रमाजवळ पोहोचले। खरं तर उज्जैनच्या रस्त्यावर तरुणी नग्न अवस्थेत फिरत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वजण व्हिडिओ काढत होते, परंतु कोणीही मदतीला पुढे आलं नव्हतं। मग राहुल शर्माने दाखवलेल्या धाडसामुळे पीडितेला धीर मिळाला। उज्जैनमधील या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे। दरम्यान पीडित तरुणी ही मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। ती तिच्या गावाहून उज्जैनला काही कामासाठी आली होती, पण इथे नराधमांनी तिच्यावर वाईट नजर टाकली। 38 वर्षीय ऑटो चालक आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे। समाजात पुजारी राहुल शर्मासारख्या लोकांची गरज आहे, तर समाजातील अशा नराधमांना तातडीने फाशी दिलीच पाहिजे, अशा कमेंट्स केलेल्या आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।